हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12. तर आता आम्ही सगळे लोक चाललेलो, म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये कोंडेश्वरला आमच्या इथे. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत बाय. पुढे कंटिन्यू बघा. तर आता आम्ही निघू 12:30ला निघणार आहे आम्ही सगळे. प्रॉपर जायचं. सो गाईज, हे आमच्या इथलं शंकराचं मंदिर आहे बिल्डिंगच्या जवळचं. तुम्ही बघू शकता तिथं पण आम्ही जाणार आहे नंतर. हां, आणि उद्या तर भरपूर गर्दी होईल तिथं. इथपर्यंत गर्दी असते, इथपर्यंत जेवायला तर इथपर्यंत लोक येतात. तर गाईज आता आम्ही डिझेल भरतोय आमच्या गाडीमध्ये आणि आम्ही जाऊ. आणि खूप गर्दी. आता आम्ही निघलेलो आहे. निघलो तर आहे. आई आहे, काकी आहे, यो सगळे पण आहे, यो. सगळेच ऑन बॅटल गँग आहे गाईज. आणि पुढे फक्त माझे मम्मा पप्पा नाहीये. पुढे हे आपलं हे करा. तुम्ही बघू शकता गर्दी इकडं. खूपच जास्त गर्दी. आम्ही गाडी रिव्हर्स घ्यायला लावलेली आहे, पुढून पण रिव्हर्स येत आहे. तो गाईज इथं अंधार बघा. मी लाईट लावतो. लाईट लाव. तू घे, तुझा फ्रेंड घे समोरून घे. गाईज इथं खूप गर्दी आहे. तर आम्ही आता अर्ध्यातनच चालत चाललोय. भरपूर गाड्या लागलेत इथे गाडी आली. आणि रात्रीचे 12:30 वाजले आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. 12:30 वाजता. सॉरी बाबा, भरपूर मोठी लाईन आहे. तुम्ही बघा आता, फक्त तुम्ही बघा. पुढे आम्ही तुम्हाला सांगू काय काय जायचंय. घे, तू फ्रेंड घेऊ शकते का? मी तुला असं धरीत नाही येते. अरे पुढे गाड्या दाखवते का मी लाईन किती आहे. गाईज बघा तुम्ही लाईन फक्त बघा. आणि इकडे बघा अंधार सगळे चालत येतात. ही गँग बघा. ही आमची चिल्लर पार्टी गँग आहे. हे बघा पुढं बघा. पुढपर्यंत लाईन आहे गाड्यांची. संपत नाही आहेत अजून, भरपूर आहेत. भरपूर गाड्या आहेत. पप्पाला सांग झोप आता. नाही, माझा पप्पा 4 वाजेपर्यंत जागा असतो. हे बघा इकडे सगळे स्टॉल लागलेत. तुम्ही सकाळी या उद्या. इथं काकड आरती झालेली आहे. थंडी वाजते खूप आम्हाला. बघा भाभी, चपलींवरनच अंदाज. सो गाईज तुम्ही बघू शकता चप्पल पण इथं ठेवलेली आहे लोकांनी चांगली. सो चला, आता आम्ही पोचलेलो आहे मंदिरामध्ये. चला, प्रेमानेच नम्रतेची विनंती की आपण ढोल मंदिरामध्ये वगैरे. जास्त गर्दी करू नये. सगळं बघू. त्यामुळे आपल्याला दर्शन करण्यासाठी सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर महादेवाची किती मस्त अशी रांगोळी काढली होती आणि खूप असं जल्लोषामध्ये
महाशिवरात्र साजरी झाली आणि खूप मस्त वाटत होतं. बघू शकता तुम्ही आता 1:30-2 वाजायला आलेले आहेत. बघा तुम्ही टाईम. आणि तरी पब्लिक येतच आहे अजून आणि जाती तेवढीच येतात पण. सकाळी आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि आम्ही परत आता दुसऱ्या मंदिरात जाणार आहे. असं दिसायला लागेल, असं दिसत असेल. सो आता आम्ही दुसऱ्या मंदिरात जाणार आहे परत. बघा आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही आता चाललोय घरी. आपण आपल्या अजून दुसऱ्या मंदिरात निघायचं आहे. कुठल्या? आज रात्रभर सगळे मंदिरे करून मग घरी जायचं. आता आम्ही परत गाडीमध्ये बसलेलो आहे. गाडीमध्ये बसलेलो आहे. लाईटी बिटी लागलेल्या आहेत सगळ्या. बंद झालेलं चाललं. एसी गाडी आता आम्ही आलो आहे आमच्या इकडच्या मंदिरामध्ये. आम्ही मंदिरामध्ये बघा यांना वोट करा. सो चला. सो इथं 2:10 झालेत आणि आम्ही आमच्या इकडच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. अरे मध्ये सो गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे दोन्ही मंदिरामध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि आता वाजलेत 2:35 म्हणजे 3 वाजतच आहेत. आम्ही कधी निघलो 12:30 वाजता निघलोय. तिथेच आम्हाला काहीतरी 2 वाजले तिथं आणि इथं आम्हाला अर्धा तास झाला कारण की अभिषेक चालू होता आणि आरती पण झाली. सो चला आता आमच्या इथं पूर्ण सामसूम झालंय. बघा बघू शकता तुम्ही पूर्ण सामसूम झालंय आमच्याकडे. पण तुम्हाला माहितीये का हे सगळे जाऊन झोपणार आहेत. मी क्लासला जाणार आहे. माझा 7 वाजता क्लास आहे. मग एवढा टाइम आहे तुला झोपायला? काय नाही माझी झोप नाही होणार. तुम्हीच सांगा मला कशी झोप होईल. चला. सो फ्रेंड्स आता आम्ही घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता घड्याळात 3 वाजायला आलेले आहेत आणि आता आम्ही झोपतो आता. चला आता डायरेक्ट सकाळी. सो चला आता आम्ही उठलेलो आहे. 10-10:30 वाजले. डोळे बघा कसे झालेले आहेत. तर आता मी पहिलं खिचडी बनवायला घेते. तर आता मी बनवते आहे साबुदाणाची खिचडी. बघू शकता साबुदाणे मी कसे भिजवून घेतलेले आहेत. तिथे शेंगदाणे. आम्ही सगळे आता खिचडी खात बसलेलो आहे. चला. सो चला आता मी साडी वगैरे चेंज म्हणजे रात्रीचीच घातली आहे परत आणि आता मी चाललेली आहे बाहेर. उर्मीचे पप्पा मला काहीतरी घेऊन देत आहेत. काय घेऊन देत पण ते स्वतः मला घेऊन देतात. मी नाही मागितलं. घरी आल्यावर मी दाखवते काय आहे ते. तर फ्रेंड्स इथं आम्ही आलो होतो ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये पैंजण घेण्यासाठी. तर आज चांदी घ्यायची असते म्हणून उर्मीचे पप्पा मला पैंजण घेऊन देत होते. तर खूप मस्त व्हरायटी होती तिची चांदीच्या सगळ्याच दागिन्यांची. तर तुम्ही पण नक्की जाऊन. याला हेच नाही काय? अरे याला लावायचं असतं बाबा. हे बघ हे ना हे याला लावायचं. तू कशा लावलंय? काय बघितलं काय माहित नसल्यावर कसं. आज पूर्ण दिवस मी झोप काढली फक्त आणि आज उपवास आहे तर आता डायरेक्ट उद्याच उपवास सोडणार. तर आता रात्री फक्त मी कलिंगड खाल्ले आणि मी सकाळी कोण मम्मी झोपलेली, पप्पा झोपलेले, दोघं झोपलेले आणि मी आईकडे होती आणि मी थोडंसं हाताला पेन्सिल लागली माझ्या. सो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.